नमस्कार मित्रांनो, काल आपण बेसिक इन्फॉर्मेशन ऑफ कोलिजन याच्यामध्ये इम्पल्स आणि मोमेंटम हा पार्ट शॉर्टली समजून घेतला. त्याबद्दलची काही ॲप्लिकेशन होती ती पण आपण वन बाय वन डिस्कस केली. आज आपण ॲक्च्युअलमध्ये कोलिजनला स्टार्ट करणार आहोत. आता ज्यावेळेस आपण कॉन्सेप्ट बघितला लास्ट लेक्चरमध्ये मोमेंटम लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम, त्याचा आपल्याला यूज ह्या कॉन्सेप्टमध्ये करायचा. सुरुवातीला आपण डेफिनेशनकडे जाऊया. तर कोलिजन म्हणजे काय हे आपण सुरुवातीला समजून घेऊया. तर व्हॉट इज मीन बाय द कोलिजन. आता बघा, आपण आपल्या डेली लाईफमध्ये म्हणजे ज्यावेळेस आपण लहान असताना 5वी 6वी 7वीला असताना, आता तुम्ही लहानाचे 11 to 12 म्हटलं तरी, परंतु ज्यावेळेस आपण आपलं चिल्डहुड जर लाईफ जे आहे ते जर आपण आठवलं तर त्यामध्ये आपण मार्बल्स याच्याकडे मॅक्झिमम आपण अट्रॅक्टेड होतो. एक मार्बल आपण दुसऱ्या मार्बलवरती इन्सिडंट करत होतो. या दोन मार्बल ज्यावेळेस करून आपण कोलाइड्स करत होतो, एकमेकांवरती इन्सिडंट करत होतो, त्यालाच आपण कोलिजन असं म्हणतो. मग ॲक्च्युअली कोलिजनची डेफिनेशन काय आहे ते आपण इथे समजून घेऊया. कोलिजन इज द इंटरॅक्शन बिटवीन टू बॉडीज ड्युरिंग व्हेरी स्मॉल ड्युरेशन in which they exert a large force on each others. कोलिजन म्हणजे काय? कोलिजन इज इंटरॅक्शन बिटवीन टू बॉडीज. दोन बॉडीमध्ये इंटरॅक्शन होतं, पण हे इंटरॅक्शन होत असताना ह्या दोन बॉडी एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये फार कमी कालावधीसाठी येत असतात. ओके, म्हणून म्हणते काय म्हणलं का, कोलिजन इज द इंटरॅक्शन बिटवीन टू बॉडीज ड्युरिंग व्हेरी स्मॉल ड्युरेशन in which they exert a large force on each other. तर त्या ज्यावेळेस एकमेकांवरती इंटरॅक्ट होतात, एकमेकांवरती इन्सिडेंट होतात, त्यावेळेस ते काय करतात, लार्ज फोर्स एकमेकांवरती काय करतात, अप्लाय करतात. त्याच्यामुळे ह्या प्रोसेसमध्ये आपण एक्सटर्नल फोर्सचा विचार करत नाही. कारण ज्यावेळेस म्हणजे एक्सटर्नल फोर्स आपण निग्लिजिबल पडतो. का बरं निग्लिजिबल पडतो? कारण ह्या दोन बॉडी ज्या आहेत त्या एकमेकांमध्ये अप्लाय करणारा जो फोर्स असणार आहे तो एक्सटर्नल फोर्सपेक्षा कसा असणार आहे, लार्ज असणार आहे. म्हणून आपण इथं एक्सटर्नल फोर्सचा विचार करत नाही. ओके, मग सो दिस इज अ सिंपल डेफिनेशन ऑफ कोलिजन. दॅट इज कोलिजन इज द इंटरॅक्शन बिटवीन टू बॉडीज ड्युरिंग व्हेरी स्मॉल ड्युरेशन in which they exert a large force on each other. So this is the simple definition of the collision. आता collision मध्ये जर बघितलं तर इथं दोन बॉडी एकमेकांवरती इंटरॅक्टिंग फोर्स अप्लाय करतात. आता हा इंटरॅक्टिंग फोर्स जो असणार आहे तो इंटरॅक्टिंग फोर्स दोन टाइप्स मध्ये आपण त्याला कन्वर्ट करू शकतो. म्हणजेच दोन टाइप्स म्हणजे काय, फर्स्ट वन इज डायरेक्ट कोलिजन. डायरेक्ट इंटरॅक्शन म्हणजे तरी झालं डायरेक्ट इंटरॅक्शन किंवा डायरेक्ट इंटरॅक्शन. आणि सेकंड वन मी त्याला म्हणतो रिपल्सिव्ह इंटरॅक्शन और इनडायरेक्ट इंटरॅक्शन. आता डायरेक्ट इंटरॅक्शन आणि इनडायरेक्ट इंटरॅक्शन याचा मीनिंग काय आहे ऍक्च्युअली समजून घ्या. सपोज दोन पार्टिकल्स आहेत. ओके, so this is the first particle having mass m1 and second particle having mass m2. हे दोन बॉडीज, ओके, m1 and m2 अशा दोन बॉडीज आपण इथे घेतल्या. m1 आणि m2 एकूणच्या अपोजिट डायरेक्शनला सेम लाईन मध्ये आणि एकूण काय होणार आहे, कोलाइड होणार आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये आपल्याकडे ऍक्च्युअल इंटरॅक्शन होते. याला म्हणलं जातं डायरेक्ट इंटरॅक्शन. एकदा जो फोर्स असतो तो कसा असणार आहे, डायरेक्ट इंटरॅक्टिव्ह फोर्स असणार आहे. म्हणजे दोन बॉडी ऍक्च्युअली कोणाला काय होत आहे, टच होत आहे. आणि दुसरी प्रोसेस आहे इनडायरेक्ट इंटरॅक्शन. आता इनडायरेक्ट इंटरॅक्शन जर म्हणलं तर आपण एलिमेंटरी पार्टिकल बद्दल जर विचार जर केला, एलिमेंटरी पार्टिकल म्हणजे काय, दॅट इज न्यूक्लियर पार्टिकल्स, न्यूक्लियस और ॲटॉमिक पार्टिकल्स. आता समजा आपण दोन चार्ज पार्टिकल घेतले. सपोज दिस इज फर्स्ट चार्ज पार्टिकल्स having charge +3 and second one is another particle having the charge -3. म्हणजे आपल्याला पोझिशन म्हणूया, त्याला इलेक्ट्रॉन म्हणूया. आता पोझिशन आणि इलेक्ट्रॉन जर एकूण होती पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज, हे ऑटोमॅटिकली पूर्ण होणार. पॉझिटिव्ह चार्ज निगेटिव्ह चार्ज काय अट्रॅक्ट, निगेटिव्ह चार्ज पॉझिटिव्ह चार्ज काय अट्रॅक्ट, यांचं नाव आहे डायरेक्ट कोलिजन होणार आहे. काय होणार आहे, डायरेक्ट कोलिजन. म्हणजे ह्या प्रोसेस मध्ये जाईल ना. परंतु ते जर तुम्ही सेम चार्ज पार्टिकल घेतली, दोन्ही पण इलेक्ट्रॉन जर घेतली, दोन्ही मध्ये चार्ज सेम आहे. हा पार्टिकल सपोज फर्स्ट पार्टिकल हॅविंग चार्ज -3 and second particle, second electron having the charge
तर ज्यावेळेस हे दोन्ही पार्टिकल एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शनने मूव्ह होणार आहे त्यावेळेस हे डायरेक्टली एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणार एक पर्टिक्युलर डिस्टन्स पर्यंत मूव्ह होतील आणि तिथून परत काय होतील रिटर्न बॅक होतील रिपल काय होतील रिपल होतील म्हणजे इथं कोलिजन होत आहे पण कसं कोलिजन होत आहे इनडायरेक्ट कोलिजन होत आहे काय होत आहे इनडायरेक्ट त्याला रिपल्सिव्ह कोलिजन असं म्हणतात ओके म्हणजे कोलिजन प्रोसेस मध्ये दोन बॉडी एकमेकांच्या फिजिकल कॉन्टॅक्ट मध्ये येतील किंवा येणार नाही जर आलं तर त्याला म्हणायचं डायरेक्ट कोलिजन आणि नाही आलं त्याला म्हणायचं इनडायरेक्ट कोलिजन सो दिस इज द इनिशियली म्हणजे आपण जर इंटरॅक्टिव्ह फोर्स जर बघितलं तर हे दोन इंटरॅक्टिव्ह फोर्स आपल्याकडे एक म्हणजे डायरेक्ट इंटरॅक्शन आणि दुसरा म्हणजे इनडायरेक्ट इंटरॅक्शन एक डायरेक्ट इंटरॅक्शन आहे दुसरा होता इनडायरेक्ट इंटरॅक्शन सो दिस इज द फेनॉमेना रिलेटेड अबाउट दॅट आता ही झाली इनिशियल इन्फॉर्मेशन आता आपण जर पुढच्या पार्टकडे गेलं दॅट इज द टाइप्स ऑफ कोलिजन ओके टाइप्स ऑफ कोलिजन टाइप्स ऑफ कोलिजन आता कोलिजनचे आपण टाइप्स याच्यासाठी दोन मेथडचा यूज करतोय एक म्हणजे दॅट इज फर्स्ट टाइप collision due to kinetic energy and second one collision due to direction okay तर फर्स्ट पार्ट मध्ये आपण विचार करणार आहे kinetic energy that is law of conservation of kinetic energy आणि सेकंड पार्ट नुसार आपण जर घेतलं तर collision due to the direction म्हणजे दोन पार्टिकलच्या डायरेक्शन नुसार collisionचे टाइप्स ठरवणार मग आता आपण टाइप्स ड्यू टू द काइनेटिक एनर्जी जर ठरवलं दॅट इज ऑन द बेसिस ऑफ काइनेटिक एनर्जी ऑन द बेसिस ऑफ काइनेटिक एनर्जी collision is classified into three types first one that is perfectly elastic collision second type inelastic collision and third one that is perfectly inelastic collision बघा आपण कोलिजनचे टाइप ठरवतोय त्या टाइप्स मध्ये आपण दोन प्रकार पद्धतीने इथे कोलिजनचे टाइप ठरवणार आहे ऑन द बेसिस ऑफ काइनेटिक एनर्जी फर्स्ट दॅट इज द कोलिजन ड्यू टू द काइनेटिक एनर्जी नुसार टाइप ठरवणार दुसरा कोलिजन ड्यू टू द किंवा ऑन द बेसिस ऑफ डायरेक्शन असं म्हटलं तरी चालेल मग आता काइनेटिक एनर्जी नुसार जर कोलिजन जर घेतले तर तीन टाइप्स आहेत दॅट इज परपेंडिकुलर इलास्टिक कोलिजन इनइलास्टिक कोलिजन आणि परपेंडिकुलर इनइलास्टिक कोलिजन आता परपेंडिकुलर इलास्टिक कोलिजन याचा मीनिंग काय होतो बघा द कोलिजन बिटवीन टू बॉडीज having किंवा साधे सिंपल लँग्वेजमध्ये आपण जर म्हटलं ज्यावेळेस दोन किंवा दोनपेक्षा अधिक बॉडीचं इथं ज्यावेळेस इलॅस्टिकली परफेक्टली इलॅस्टिकली कोलिजन होईल त्यावेळेस तिची बिफोर कोलिजन आणि आफ्टर कोलिजन काइनेटिक एनर्जी कॉन्झर्व राहील ओके काइनेटिक एनर्जी इज कॉन्झर्व kinetic energy is constant before and after collision. Before and after collision, kinetic energy is conserved called as a perpetually elastic collision. आता inelastic collision, kinetic energy is not conserved. Is called as inelastic collision. म्हणजे collisionच्या अगोदर that is before collision and after collision, kinetic energy is not conserved called as an inelastic collision. तर काय म्हणायचं inelastic collision आणि थर्ड पार्ट आहे perpetually inelastic collision. आणि perpetually inelastic collision मध्ये पहिली केस आहे kinetic energy is not conserved. Same kinetic energy is not conserved
ज्याच्यामध्ये पार्टिकल कोलिजन व्हायच्या अगोदर सेपरेट असतात. सपोज दिस टू पार्टिकल, सपोज दिस having the mass m1 is the mass m2 आणि याची velocity u1 घेतली आपण, याची velocity u2 घेतली. ही बिफोर कोलिजन ची प्रोसेस आहे, बिफोर कोलिजन. आणि कोलिजन झाल्यानंतर आफ्टर कोलिजन दिस टू बॉडी स्टक टू इच अदर. दोन बॉडी काय होणार ना, स्टक होणार, चिकटणार आहे. दोन बॉडी काय होणार आहे, चिकटणार आहे. दॅट इज स्टक टुगेदर आणि मूव्हिंग विथ द सेम वेलोसिटी. सेम वेलोसिटी, एकाच वेलोसिटी काय होती, मूव्ह होती. ओके, कॉमन वेलोसिटी काय होती, तुम्ही पार्टिकल मूव्ह होती. त्याला म्हणायचं परफेक्टली इनइलास्टिक कोलिजन. त्याला काय म्हणायचं, परफेक्टली इनइलास्टिक कोलिजन. कॉन्सेप्ट कशी झाली, इलास्टिक कोलिजन कायनेटिक एनर्जी इज कॉन्झर्व्ड बिफोर अँड आफ्टर कोलिजन. इनइलास्टिक कोलिजन कायनेटिक एनर्जी इज नॉट कॉन्झर्व्ड आणि परफेक्टली इनइलास्टिक कायनेटिक एनर्जी इज नॉट कॉन्झर्व्ड. त्याचबरोबर काय, two particle, that is colliding particle, after collision are stuck to each other and moving with a common velocity called as a perfectly inelastic collision. त्याला काय म्हणतात, perfectly inelastic collision. आता याच्यानंतर आपण सेकंड टाइप सर घेऊया, that is a types of collision due to direction, on the basis of direction. Second, on the basis of direction, आता डायरेक्शनच्या बेसिस नुसार जर आपण इथे विचार केला तर परत दोन टाइप्समध्ये कन्वर्जन होईल. फर्स्ट वन, दॅट इज याला जातं हेड ऑन or one dimensional collision आणि सेकंड याच्यामध्ये that is second oblique collision. त्याला टू डायमेन्शनल collision असे म्हणतात. टू डायमेन्शनल collision. आता हेड ऑन और वन डायमेन्शनल collision याचा अर्थ असा की दोन पार्टिकल ज्या सेम लाईन मध्ये एकमेकांवरती कोलाइड झाले बिफोर कोलिजन, आफ्टर कोलिजन त्यांच्यावरती जे त्यांचा जो फेनॉमेना जो असणार आफ्टर कोलिजन तो सुद्धा त्याच लाईन मध्ये असणार. म्हणजे काय बघा, सपोज these two particles are moving in a straight direction. या डायरेक्शन हा पहिला m1 पार्टिकल आणि हा m2 पार्टिकल. पहिला पार्टिकल u1 वेलोसिटी, सेकंड पार्टिकल u2 या वेलोसिटी काय होतंय, मूव्ह होतोय. त्याच सेम आफ्टर कोलिजन झाल्यानंतर हे दोन्ही पार्टिकल परत डिफरंट वेलोसिटी v1 आणि v2 फायनल वेलोसिटी हे दोन पार्टिकल मूव्ह होतील, पण लाईन तीच असेल, सेम एकाच लाईन होते. सिंगल डायरेक्शन काय होणार आहे, त्याच्यावरती जो इम्पॅक्ट होणार आहे आफ्टर कोलिजन नंतरचा तो त्याच लाईन मध्ये असेल जो इनिशियल होता. म्हणजे बिफोर कोलिजनची जी कंडिशन होती, ज्या डिरेक्शनने पार्टिकल मूव्ह होत होते, कोलिजन झाल्यानंतर ही पार्टिकल त्याच डिरेक्शनने मूव्ह होती. त्याला म्हणायचं वन डायमेन्शनल ऑर हेड ऑन कोलिजन. आणि त्याच्यामध्ये दुसरं आहे दॅट इज ऑब्लिक कोलिजन. ऑब्लिक कोलिजन म्हणजे काय, सपोज पार्टिकल इनिशियली मूव्हिंग अलॉंग एक्स ॲक्सिस. ओके, इथं पार्टिकल तुम्ही m1 आणि m2 हे दोन्ही पार्टिकल u1 आणि u2 या वेलोसिटी मूव्ह होत आहेत एका सिंगल डायरेक्शनने. ही झाली बिफोर कोलिजन. आणि कोलिजन झाल्यानंतर आफ्टर कोलिजन these two particles moving different direction. म्हणजे फर्स्ट पार्टिकल या डायरेक्शनने गेला, सेकंड पार्टिकल या डायरेक्शनने गेला, m2 या डायरेक्शन, m1 या डायरेक्शनने, वेलोसिटी v1 वेलोसिटी v2. म्हणजे इथं डायरेक्शन काय झाली, चेंज झाली. हा एक्स ॲक्सिसचा पण गेला, वाय ॲक्सिसचा पण गेला, हा एक्स ॲक्सिसचा पण गेला, वाय ॲक्सिसचा पण म्हणजे पण गेला. याला म्हणायचं ऑब्लिक कोलिजन. म्हणजेच आफ्टर कोलिजन पार्टिकल नॉट मूव्हिंग ॲज इनिशियल लाईन कॉल्ड ॲज अ ऑब्लिक कोलिजन. पार्टिकल इनिशियल लाईनचा डिरेक्शन पाथ फॉलो करत नाही, पुढं ऑब्लिक कोलिजन मध्ये आफ्टर कोलिजन. ऑब्लिक कोलिजन मध्ये आफ्टर कोलिजन झाल्यानंतर पार्टिकल इनिशियल पाथ फॉलो करतो, डिफरंट पाथ डिफरंट लाईन मध्ये काय होतो, मूव्ह होतो, डिफरंट डिरेक्शनने मूव्ह होतो. याला म्हणायचं टू डायमेन्शनल ऑर
ऑब्लिक कोलिजन का नाही त्याला टू डायमेन्शनल ऑब्लिक कोलिजन. आता आपण वन बाय परपेंडिक्युलर इलास्टिक कोलिजन, इनइलास्टिक कोलिजन and oblique collision we one by one discuss करूया. This is the basic information about the collision. आता बघा आपल्याला डिस्कस करायचं आहे परफेक्टली इलास्टिक हेड ऑन कोलिजन म्हणजे वन डायमेन्शनल इलास्टिक कोलिजन बघायचे. तर इलास्टिक कोलिजन बघण्याच्या अगोदर त्याच्यामध्ये नेसेसरी कंडिशन काय आहे, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम म्हणजे मोमेंटम बिफोर अँड आफ्टर कोलिजन लिनियर मोमेंटम कॉन्झर्व्ड असणार, त्याचबरोबर कायनेटिक एनर्जी पण काय असणार कॉन्झर्व्ड असणार. ओके. आणि इथं जे कोलिजन होईल हे काय होईल सिंगल डिरेक्शननी होईल, यालाच म्हणायचं परफेक्टली इलास्टिक हेड ऑन कोलिजन. ओके. सिंगल डिरेक्शन, कायनेटिक एनर्जी इज कॉन्झर्व्ड, मोमेंटम इज कॉन्झर्व्ड. मग आता बघूया आपण. आता जस्ट इमॅजिन दॅट दिस इज अ पार्टिकल हॅविंग मास m1 moving with velocity u1. आता the second particle given that is having the mass m2 moving with velocity u2. Okay, this condition is a before collision. Before collision. Okay, दोन पार्टिकल घ्यायचे. पहिला पार्टिकलचा मास m1 आहे, दुसरा पार्टिकलचा मास m2 आहे. पहिला पार्टिकल u1 एवढ्या वेलोसिटी मूव्ह होत आहे, सेकंड पार्टिकल u2 एवढ्या वेलोसिटी मूव्ह होत आहे. आता कोलिजन झाल्यानंतर आफ्टर कोलिजन, okay, after collision these two particles, that is m1 particle moving with velocity v1, m2 particle moving with velocity v2. This is the condition after collision. After collision बघा फर्स्ट पार्टिकल जो है वो v1 velocity मूव आफ्टर collision नंतर v1 is the final velocity of first particle and v2 is the final velocity of second particle. u1 is the initial velocity of first particle, u2 is the initial velocity of second particle. Okay, मला तो आपण मग इथं फायनल velocity v1 आणि v2 आपण फाइंड आउट करायचे. त्याच पद्धतीने कोएफिशिएंट ऑफ डिस्ट्रीब्यूशन आपण फाइंड आउट करायचं आहे. मग हे कोएफिशिएंट ऑफ डिस्ट्रीब्यूशन काय नंतर म्हणजे फायनल वेलोसिटी कशा पद्धतीने आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल ते आपण वन बाय वन ह्या प्रोसेसमध्ये बघूया. फर्स्ट दॅट इज using law of conservation of momentum, using law of conservation of momentum, conservation of momentum. आता याचं इनिशियल मोमेंटम m1 u1 फर्स्ट पार्टिकलचं, सेकंड पार्टिकलचं इनिशियल मोमेंटम m2 u2 is equal final momentum. First particle's final momentum is m1 v1 plus second particle's final momentum m2 v2. Got it? मात्र का याला इक्वेशन बदलून बघूया. मात्र सिंपल आपण m1 v1 ही टर्म LHS स्थानी आणि m2 u2 ही टर्म RHS स्थानी तर काय होईल बघा m1 u1 minus m1 v1 is equal to m2 v2 minus we term कितने RHS स्थानी having sign change so m2 u2 so m1 is common u1 minus v1 m2 is common v2 minus u2. Got it? This is called as equation number 2. Now again using the law of conservation of kinetic energy, law conservation of kinetic energy और इलेक्ट्रिक पोटेंशियल काइनेटिक एनर्जी कशा असणार आहे कॉन्स्टंट असणार. तो इनिशियल काइनेटिक एनर्जी फर्स्ट पार्टिकल काइनेटिक एनर्जी m1 u1 स्क्वेअर प्लस सेकंड पार्टिकल काइनेटिक एनर्जी m2 u2 स्क्वेअर इज इक्वल टू 1/2 and after collision of the first particle velocity m1 v1 square plus 1/2 m2 v2 square. Clear? Mother पुन्हा rearrange केलं. First term moving with LHS and the second term of first equation on the LHS is moving with RHS. आता बघा 1/2 m1 u1 square
टर्म आपण इकडे आणतोय LHS चा RHS ची टर्म निगेटिव्ह साइन होईल सो मायनस 1/2 m1 v1 स्क्वेअर इज इक्वल टू आणि टर्म मायनस इथं 1/2 m2 v2 स्क्वेअर मायनस टर्म इकडे आणतोय निगेटिव्ह साइन सो 1/2 m2 u2 ब्रॅकेट्स सॉरी u2 स्क्वेअर आता आपण m1 कॉमन घेऊया 1/2 m1 इकडे सिम्प्लिफाई u1 स्क्वेअर मायनस v1 स्क्वेअर ओके 1/2 m1 कॉमन घेतला इज इक्वल टू डबल 1/2 m2 कॉमन घेऊया v2 स्क्वेअर मायनस u2 स्क्वेअर गॉट इट आता याला म्हणूया इक्वेशन नंबर याला 3 म्हणूया याला म्हणूया इक्वेशन नंबर 4 आता याला करतो आपण तर इक्वेशन 2 ने इक्वेशन 4 ला डिवाइड करणार डिवाइड इक्वेशन 4 डिवाइड बाय डिवाइड इक्वेशन 4 बाय इक्वेशन 2 आता 1/2 m1 इधर 1/2 कैंसिल हो जाते हैं मग इथे काय राहील शिल्लक फक्त m1 u1 स्क्वेअर मायनस v1 स्क्वेअर डिवाइड बाय दिस टर्म m1 into u1 minus v1 is equal to इधर m2 v2 स्क्वेअर मायनस u2 स्क्वेअर डिवाइड बाय दिस टर्म m2 into v2 minus u2 आपल्याला माहिती आहे mathematical identity that is a square minus b square is equal to a plus b into a minus b आता हे फंक्शन जर आपण इथे यूज केलं दुसरीकडे पण इथे पण आणि इथे पण तर इक्वेशन कसं राहील तर m1 in bracket u1 plus v1 in bracket u1 minus v1 divide by m1 कैंसिल हो जाए नेगेटिव इधर पर m2 कैंसिल हो जाए क्या होगा नेक्स्ट u1 minus v1 and is equal to set v2 plus u2 in bracket v2 minus u2 divide by v2 minus u2 this term get cancel this term get cancel and find करेगा u1 plus v1 is equal to plus u2 clear मग ह्या इक्वेशन वरून आपल्याला काय समजतंय जर आपण u2 इकडे आणला आणि हा v1 तिकडे नेला तर काय होईल बघा that is u1 plus v1 आता काय करायचं का हा u1 u2 इकडे आणायचा आणि v1 RHS आणायचा u2 LHS आणायचा तर u1 minus u2 is equal to v2 minus v1 आता बघा हे काय इनिशियल वेलोसिटी सेपरेशन आहे आणि हे फायनल वेलोसिटी सेपरेशन तो याला म्हणणार आहे u1 minus u2 ज्यावेळेस u1 म्हणजे सपोज फर्स्ट पार्टिकल आहे velocity u1 है सेकंड पार्टिकल इज मास m2 velocity u2 आणि डायरेक्टली इलेक्ट्रॉन कोलाइड्स होणार आता कोलाइड्स होणार त्यावेळेस u1 ची स्पीड नक्की किती असणार आहे मॅक्सिमम असणार त्यापेक्षा u2 पेक्षा u1 velocity of u1 m1 particle is large compared to the u2 म्हणून काय होणार आहे m1 is collides on m2 ओके तो याला म्हणायचं velocity of approach u1 कोणाकडे अप्रोच होत आहे u2 कडे अप्रोच होत आहे आणि त्यावेळेस फायनली कोणीतरी झाल्यानंतर सेपरेट होणार आहे सेपरेट झाल्यानंतर त्याची फायनल वेलोसिटी फर्स्ट पार्टिकलची v1 आहे आणि सेकंड पार्टिकलची वेलोसिटी किती आहे v2 आहे आता आफ्टर कोलिजन नंतर हे दोन्ही पार्टिकल काय होणार आहे सेपरेट होणार आहे म्हणून याला म्हणतात वेलोसिटी ऑफ सेपरेशन याला म्हणतात वेलोसिटी ऑफ अप्रोच आता आपले जे इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे ओके ह्या इक्वेशन वरून काय समजतं आपल्याला तर ही टर्म आहे आपली रिलेटिव्ह वेलोसिटी ऑफ अप्रोच
इज इक्वल पण हे दोन पार्टिकल इक्वल काय होईल u1 इज अप्रोच टुवर्ड्स द u2 आणि इथं m1 आणि m2 हे दोन पार्टिकल सेपरेट होऊ राहिले velocity of approach that is u1 minus u2 is equal to relative velocity of separation relative velocity of separation म्हणजे velocity काय होत राहिली सेपरेट होऊ राहिली that is u1 minus u2 is equal to v1 minus v2 v1 minus v2 हे आपल्याला एक स्टँडर्ड इक्वेशन इथं मिळालं काय मिळालं स्टँडर्ड इक्वेशन तर बघा मग v1 minus v2 is velocity of approach and v1 minus v2 is velocity of separation आता coefficient of restriction काय होगा नोट coefficient of restriction coefficient of restitution coefficient of restitution coefficient of restitution that is E is equal to velocity of approach coefficient of restitution is the ratio of velocity of separation to the velocity of approach that is velocity of separation v1 minus v2 upon velocity of approach u1 minus u2 आता हा जर coefficient of restitution ची definition ratio of velocity of separation to the velocity of approach आता आपण given condition मध्ये काय आहे u1 minus u2 is equal to v1 minus v2 याचा अर्थ काय या दोन्ही velocity ज्या आहेत ह्या इक्वल आहेत म्हणजे velocity of approach equal to velocity of restitution from equation star from असं म्हणजे from equation star velocity of approach equal to the velocity of separation म्हणजे coefficient तुम्हाला किती मिळेल coefficient of restitution तुम्हाला मिळेल v1 upon v1 minus v2 is equal to u1 minus v2 that is coefficient of restitution तुम्हाला मिळेल upon म्हणजे in perfectly elastic hydraulic collision तर इथे तुम्हाला coefficient of restitution मिळतो that is the value is 1 किती मिळते त्याची व्हॅल्यू 1 मिळते आता नेक्स्ट पार्ट मध्ये आपण जर पुढे गेलो तर आपण इथे फायनल वेलोसिटी फाइंड आउट करायचे काय फाइंड करायचे फायनल वेलोसिटीज that is v1 and v2 final velocity v1 and v2 आता इथे साठी जर इक्वेशन 5 चा जर यूज करायचा तर आपण इक्वेशन काय लिहितो तर बघा आता आपल्याला फायनल वेलोसिटी फाइंड आउट करायची आता ही इक्वेशन जी आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम प्रॉपर फर्स्ट इक्वेशन नंतर that is m1 v1 is equal to m2 u2 is equal to m1 v1 plus m2 v2 नंतर हे रिअरेंज केला इक्वेशन किती मिळाले लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन घेतलं नंतर रिअरेंज केलं आपल्याला हे इक्वेशन मिळालं आणि आपण नंतर वेलोसिटी ऑफ ॲप्रोचसाठी आपण हे इक्वेशन बघितलं ओके that is v1 plus u1 is equal to v2 plus u2 आता आपण फायनल वेलोसिटी फाइंड करण्यासाठी काय करणार बघा इक्वेशन फाइंड नुसार आपण v1 ची व्हॅल्यू घेतली v1 is equal to काय येईल मग u1 तिकडे जाईल ओके म्हणजे काय होईल that is v2 plus u2 minus u1 आणि ही व्हॅल्यू जी आहे ती आपण इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करणार आणि इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट केल्यानंतर तुम्हाला इथे इनिशियल वेलोसिटी v1 मिळेल that is v1 is equal to m1 minus m2 upon m1 plus m2 into
m1 plus twice m2 into u2 upon m1 plus m2. Similarly, जर v2 फाइंड आउट जर केला तर त्याच्या अपोजिट मध्ये फक्त इक्वेशन चेंज होईल. तर इज m2 minus m1 upon m1 plus m2 into u2 plus twice m1 into u1 upon m1 plus m2. So this is the equation of final velocity v1 and v2. Thank you. आता आपण हेड ऑन इलास्टिक कोलिजन बद्दल चर्चा करूया. हेड ऑन इलास्टिक कोलिजन. आता हेड ऑन इलास्टिक कोलिजन मध्ये कायनेटिक एनर्जी काय असणार आहे? कायनेटिक एनर्जी इज नॉट कॉन्स्टंट. कायनेटिक एनर्जी इज नॉट कॉन्स्टंट आणि हेड ऑन मतलब की स्ट्रेट लाइन मध्ये होणार आहे. आता परत सेम कन्सेप्ट, दॅट इज फर्स्ट पार्टिकल having mass m1 moving with velocity u1, second particle of mass m2 moving with velocity u2. This is condition of after collision, before collision, after collision, first particle having mass m1 moving with velocity v1 and second particle of mass m2 moving with velocity v2. आता law of conservation of momentum नुसार घेतलं. law of conservation of momentum, conservation of momentum तर m1 u1 plus m2 u2 is equal to m1 v1 plus m2 v2. and here is the coefficient of restitution. जर आपण बघितला coefficient of restitution, तर coefficient of restitution म्हणजे तुम्हाला v1 minus v2 upon u1 minus u2 म्हणजे सिर्फ तुम्हाला coefficient of restitution मिळेल. that implies v1 minus v2 is equal to e in bracket u1 minus u2. ओके. आता याच्यामध्ये जर एक परफेक्टली इलास्टिक जर घेतलं for perfectly inelastic तर perfectly inelastic मध्ये काय होणार आहे? इनिशियल पार्टिकल m1 have mass m1 with velocity u1, second particle of mass m2 moving with velocity v2 आणि आफ्टर collision नंतर हे दोन्ही पार्टिकल स्टॉप होणार आहे आणि स्टॉप होऊन त्याच्या कॉमन velocity v2 मूव्ह होणार आहे. कॉन्सेप्ट समजून घ्या. पण कॉमन velocity v2 मूव्ह झाले म्हणजे इथं v2 v1 हा किती असणार आहे? 0 असणार इलास्टिक कोलिजन मध्ये. म्हणजे तुम्ही जर कोएफिशिएंट ऑफ रिस्ट्रिक्शन वर फाइंड केला तर तो तुम्हाला मिळेल v2 v1 upon u1 u2. that is velocity of separation divided by the velocity of approach. आता इथं ही व्हॅल्यू जी आहे परफेक्टली इलास्टिक मध्ये किती असणार आहे? 0 upon u1 u2 that is equal to 0. म्हणजे coefficient of restitution in perfectly inelastic पण तो किती आहे? 0 आहे. तर inelastic मध्ये किती असणार आहे? मग तो perfectly inelastic मध्ये 0 आहे म्हणजे 0 पेक्षा कसं असणार आहे? कमी असणार. याचा अर्थ काय? 0 पेक्षा मॅक्सिमम असेल पण 1 पेक्षा कसं असणार आहे? मिनिमम. पुढं inelastic मध्ये याचा अर्थ काय? तर coefficient of restitution ची व्हॅल्यू जी आहे, ओके, this value of coefficient of restitution is greater than 0 and okay 0 is less than e less than 1 म्हणजे 0 पेक्षा e मोठा आहे आणि e पेक्षा 1 पुढे inelastic मध्ये the coefficient of restitution value of coefficient of restitution 0 आणि 1 च्या मिडल ला मध्ये 0 पेक्षा जास्त आणि 1 पेक्षा कमी. ओके. इलास्टिक परफेक्टली इनइलास्टिक मध्ये किती? 0. आपण याचा तर इलास्टिक मध्ये बघितलं किती आला होता? 1. इथे किती पेअर होतो? 0 to 1 च्या मिड ला मिळेल. आता इथे जर आपण फायनल वेलोसिटी जर फाइंड आउट केलं, या इक्वेशन मध्ये जर आपण फायनल वेलोसिटी जर फाइंड आउट जर केलं, I not derive derivation, तर
m1 minus E into m2 upon m1 plus m2 into u1 plus 1 plus E into m2 upon m1 plus m2 into u2. Okay, so this is the final velocity. This is the final velocity after collision v1 and v2 जर find out केला similarly v2 is equal to तुम्हाला मिळेल that is m1 minus E into v2 मिळेल तुम्हाला m2 minus E into m1 upon m1 plus m2 into u2 plus 1 plus E into m1 upon m1 plus m2 into u1. This is the final velocity of second particles. Okay, inelastic collision मध्ये inelastic collision मध्ये final velocity first second particle ची आणि first particle ची final velocity. आता इथं kinetic energy before आणि after collision सेम नसते. म्हणजे काइनेटिक एनर्जी काय होत राहते, लॉस होत राहते पुढं परफेक्टली किंवा इनइलास्टिक कोलिजन मध्ये. म्हणजे आपण साधे सिंपल एक्झाम्पल घेतलं, ट्रक आणि बाईकचं कोलिजन झालं. कोलिजन झाल्यानंतर ऑब्विसली काय होणार आहे, किंवा दोन ट्रकचं कोलिजन झालं. दोन्ही कशा होत्या, स्पीडमध्ये होत्या. दोन्ही काय होत्या, स्पीडमध्ये होत्या. ॲक्सिडेंट झाल्यानंतर दोन्ही पण काय होतात, स्टॉप होतात. पण स्टॉप होण्याच्या अगोदर कोलिजन होत असताना काय होणार आहे, त्या काइनेटिक एनर्जीचं कन्वर्जन कशामध्ये होतं, मग साऊंड एनर्जीमध्ये होईल. तिथं फ्रिक्शन होईल, फ्रिक्शनल एनर्जीमध्ये होईल. मोठ्या पद्धतीचा आवाज येईल साऊंड एनर्जीमध्ये. इलेक्ट्रिकल म्हणजे तुम्ही तिथं स्पार्किंग होईल, इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये तिथं काय होईल, कन्वर्जन होईल. म्हणजे काइनेटिक एनर्जीच काय होतं, कन्वर्जन होत राहतं. पुढं इनइलास्टिक कोलिजनमध्ये व्हेरियस फॉर्म ऑफ एनर्जीमध्ये. पुढं इनइलास्टिक कोलिजनमध्ये काइनेटिक एनर्जी इज लॉस अँड कन्वर्ट टू द व्हेरियस फॉर्म ऑफ एनर्जी. मग ती साऊंड एनर्जी असेल, इलेक्ट्रिकल एनर्जी असेल और एनी अदर्स. ओके, मग आता इथे जर आपण लॉस ऑफ काइनेटिक एनर्जीचा फाइंड आउट केला, लॉस ऑफ काइनेटिक एनर्जी, तर हा लॉस ऑफ काइनेटिक एनर्जी तुम्हाला मिळेल, दॅट इज लॉस ऑफ काइनेटिक एनर्जी 1/2 m1 m2 upon m1 plus m2 in bracket 1 loss of kinetic energy 1 minute 1 minus E square 1 minus E square into u1 minus u2 bracket square. Okay, this is the loss of kinetic energy. पुढं inelastic कोलिजन मध्ये 1/2 आणि तो loss of kinetic energy is equal to 1/2 m1 m2 upon m1 plus m2 into 1 minus E square into u1 minus u2 bracket square. Okay, so this is the phenomena of the loss of kinetic energy in elastic collision.